आज मी तुमच्यासाठी एक आगळी वेगळी कथा घेऊन आलेली आहे. कथेचं नाव आहे होम अलोन. ही कथा डॉक्टर विजया वाड यांनी लिहिलेली आहे. नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. कथा जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका आणि हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर आता आपण जास्त वेळ न दवडता कथेला सुरुवात करू. कुंदाताई, मी आत येऊ का? हेमांगी विचारित होती. कुंदाताईने चष्म्यातून बघितलं. बालविकास शाळेच्या त्या मुख्याध्यापिका होत्या आणि त्यांच्या दारावर डॉक्टर कुंदा नाखरे MSc MAd PhD अशी पाटी नव्हती. तिथे फक्त कुंदाताई अशी पाटी होती. वर्गांना शिक्षिकांची नावं. हेमांगी चौथी. ब असं काही नाही. शाळाच वेगळी. ये ये, कशी झाली तुझी निसर्ग सहल? त्याबद्दलच सांगायला आले. अक्षयनं काढलेले फोटो आपल्याला दाखवायला आणलेत. त्याला कॅमेरा कोणी दिला? त्याच्या आजोबांनी दिला होता. बघू बरं. आणि कुंदाताई त्याने काढलेल्या चित्रमय जगाकडे बघतच राहिल्या. संपूर्ण हिरवा माळ आणि त्यावर एकच कावळा. खाली लिहिलं होतं होम अलोन. झाडाची एकच पुढे आलेली फांदी नि खाली वेडी. एक उंच सुळका नि खाली अफजल खान. मग स्वतःचं छायाचित्र नि खाली एकटा. हा स्वतःचा फोटो त्याने माझ्याकडून काढून घेतला होता, हेमांगी म्हणाली. कुंदाताईंना तिच्या हळव्या डोळ्यातलं पाणी दिसलं. त्याच्या आजोबांना बोलावून घे. त्यांनी तिच्या पाठीवर थोपटलं. ते फोटो स्वतःजवळ ठेवून घेतले. 4 महिन्यांपूर्वीच प्राध्यापक सरदेसाई कुंदाताईंकडे येऊन गेले होते. त्यांना सांगून गेले होते अक्षय सध्या त्यांच्याकडे राहतोय, तेव्हा शाळेच्या रजिस्टरात त्याचा घरचा पत्ता प्राध्यापक सरदेसाईंच्या घराचा असू दे म्हणून. कुंदाताईंना त्यात काही वावगे वाटले नव्हते. आजकाल मुलीही ढिगभर शिकतात, मोठ्या मोठ्या पदावर नोकऱ्या करतात, जगभर फिरतात. हिला कुठं जायचं असलं तर तिच्याजवळ पर्याय 2च, आई बाबा नाहीतर सासू सासरे. तिनं सासूनी सासऱ्यांजवळ आपला मुलगा ठेवला होता. त्या चित्राकडे बघता बघता कुंदाताईंना अंदाज आला, अक्षयचं त्याच्या दादा दादींकडे राहणं आपल्याला वाटतं तितकं सहज साधं नाही. त्यामागे मोठाच धक्का आहे. अगदी निश्चित आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं क्युम्युलेटिव्ह कार्ड त्यांच्या ड्रॉवर्समध्ये होतं. त्यांनी हेमांगीचा खण उघडला. अक्षय दिग्विजय सरदेसाई, वडील दिग्विजय, जनरल मॅनेजर व्हिडिओकॉन कंपनी. आई नंदिता शब्दे, CEO हुज हू कंपनी. अक्षयचे आजोबा निरोप मिळताच कुंदाताईंना भेटायला आले. आल्या आल्या समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास घटाघटा प्यायले. त्यांचा सोनेरी फ्रेमचा चष्मा त्यांनी उतरवला आणि खिशातल्या रुमालाला फडकावून बाहेर काढत त्यांनी चेहरा स्वच्छ पुसला. कुंदाताई काही बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त ते फोटो प्राध्यापक महाशयांसमोर ठेवले. काही क्षण मुके झाले. सांगतो, ते म्हणाले. कुंदाताई, झाकून काय ठेवू? मुलं भांडलीत. जेव्हा 2 व्यक्ती एकमेकांशी भांडतात तेव्हा हा चूक तो बरोबर असे गणिती न्याय त्यांना लावता येत नाहीत. मी तर्कशास्त्राचा प्राध्यापक असूनही हे बोलतोय की नवरा आणि बायको ह्यांचं भांडण तर्कापलीकडचं असतं. ती फांदी वेडी नि सुळका अफजल खान. तो कावळा एकटा. होम अलोन. हे तर तर्कापलीकडचं नाही ना प्राध्यापक महाशय? कुंदाताईंनी सरळ विषयालाच हात घातला. कुंदाताई, मुली शिकत नव्हत्या तेव्हा कायम दुय्यम भूमिका पदरी आल्यानं निराश होत्या. दाबल्या दडपल्या जात होत्या म्हणून दुःखी होत्या. आता खूप शिकू लागल्या, अधिकारपदी बसल्या तरी दुःखीच, किंबहुना अधिक दुःखी झाल्या आहेत, सरदेसाई म्हणाले. कुंदाताई सरदेसाईंकडे बघत राहिल्या. नंदिताचं दुःख मी समजू शकतो,
प्रोफेसर साहेब, तुम्ही खऱ्या अर्थाने सुसंस्कृत आहात. एखादा आपल्या सुनेला सर्व दोष देऊन मोकळा झाला असता. मला नंदिता आणि दिग्विजय शक्यतो बरोबर किंवा मग निरुपायानं एकेकटी भेटू शकतील काय? आपली मदत मला या कामी हवी आहे. मी निश्चितच आपला प्रस्ताव दोघांच्याही पुढे ठेवतो. माझी भूमिका अतिशय सकारात्मक राहील यावर विश्वास ठेवा. नंदिता खरं तर अक्षयला तिच्या आई-वडिलांकडे ठेवू शकली असती, पण ते बेळगावला असतात. मग मला म्हणाली, "नशिबानं तुम्ही अक्षयच्या शाळेजवळच राहताय, तर त्याला इथेच राहू दे. एवढी सुंदर शाळा तरी बदलावी लागणार नाही. शेवटी त्याचे आई-बाबा एकत्र नसले तर हा पर्यायच उरतो. घरचं जग बदललं, निदान शाळेचं जग तरी अबाधित राहू देत." खरोखर शहाणी मुलगी आहे. थोडा विवेक आणि संयम बाळगून तिनं अक्षयचं घरही अबाधित ठेवलं असतं, तर मला अधिक आनंद झाला असता. काही प्रश्न अनुत्तरित ठेवावे लागतात किंवा त्यांची नेमकी उत्तरे देता येत नाहीत, हे तर्कशास्त्रालाही संमत आहे कुंदाताई. मला मान्य आहे. अक्षयच्या सुखासाठी प्रयत्न करावासा वाटतो. करू ना? अवश्य कुंदाताई, अवश्य. ते उठले. चहा विचारला पण नको म्हणाले. कुंदाताईने आग्रह केला नाही. त्यांच्यासाठी ही एक संस्था नव्हती. प्रत्येक मुलाला, पालकांना हे दुसरे घर, सेकंड होम वाटावे ही त्यांची धडपड होती. प्राध्यापक सरदेसाईंच्या भेटीनंतर कुंदाताईंचे विचारचक्र चालू झाले. समजा दिग्विजय आणि नंदिता आपल्याला चटकन भेटायला नाही आले, तर काय काय करता येईल? आपण तर भेटू शकतो ना त्यांना. शेवटी त्यांच्या मुलाच्या हितासाठी एवढी गोष्ट तरी दोघं नक्कीच स्वीकारतील. अक्षयच्या सुखासाठी मी तेही करेन. नंदिता बाबांचा निरोप आल्यापासून फार अस्वस्थ झाली. ते रात्री आले तेव्हा तिच्या काळजाचा ठोका चुकला होता. बाबा तुम्ही असे अवेळी? अक्षय बरा आहे ना? त्याला काही झालं तर नाही? सांगा ना बाबा. तसं दृश्य स्वरूपात त्याला काही झालं नाही. म्हणजे ताप, सर्दी, खोकला, गोवर, कांजिण्या वगैरे. पण तरीही तो जखमी आहे. म्हणजे जखमी म्हणजे? मी समजले नाही बाबा. अगं, शरीराला जखम होते तेव्हा ती दिसते तरी. पाहून सवरून मग मलमपट्टी तरी करता येते. पण मनाच्या जखमा फार खोलवर पोचतात नि फार विचित्र रीतीने वागण्यातून प्रतीत होतात. काय केलं अक्षयनं? तिचा स्वर कापरा होता. डोळ्यातून मनाविरुद्ध पाणी वाहू लागलं होतं. आता धीर धरवत नव्हता. सांगा बाबा, कुठलाही आडपडदा न ठेवता सांगा. तुम्ही माझे सासरे आहात, दिग्विजयचे वडील आहात. असला कोणताही दुजाभाव माझ्या मनात नाही. किती विश्वासानं माझ्या काळजाचा तुकडा मी तुमच्या हवाली केलाय. बाळ नंदिता, मीही कधी तुला सुनेसारखं वागवलं नाही. आमची बेटीच आहेस तू, म्हणून तर आलोय ना. प्रथम अक्षयची जबाबदारी घेताना विशेष जबाबदारी किंवा जोखीम अंगावर पडली असं खरंच वाटलं नव्हतं. कारण शालिनी एवी-तेवी शाळेतून तो आला की त्याच्याकडे रोज बघतच होती. त्याच्या शालू आजीची त्याची छान गट्टीही आहे. पण तेव्हा रात्री तू रोज त्याला तुमच्या घरी घेऊन जायचीस, आपल्या घरट्यात. आता तसं चित्र नाही. या नव्या चित्रात ना त्याचा बाप आहे ना आई. आहेत फक्त आजी नि आजोबा. आई बापाला कर्तव्य कठोर भूमिका निभावणं जमतं ग, पण आजा आजीपाशी फक्त ममत्व उरतं. कठीण आहे, कर्म कठीण. काय केलं नक्षूनं? त्यांनी ते फोटोग्राफ तिच्या पुढ्यात ठेवले. ती वेडी फांदी, तो अफजली सुळका, तो होम अलोन काऊ नि एकटा अक्षय. ते पाहून तिचं हृदय क्षणभर टिकटिकायचं थांबलं जणू. दिग्विजय सोबतचं ते घरटं परत उभं राहिलं डोळ्यांसमोर. हिस्टेरिक व्हायची ती एकसारखी दूषणं ऐकून.
दिग्विजयच्या अंगावर धावून जायची. त्याच्या पोटात नखं खुपसायची. वेडी वेडी बाई, स्वतःला कोण समजतेस तू? मी नसेन कुणी, पण तू अफजल खान आहेस. दुष्ट! आय विश मला वाघनखं मिळती. मी देतो आणून. वेडी वेडी बाई. वेडी फांदी. अफजल खान सुळका. इतकं रुतलं रे सारं तुझ्या मनात अक्षुबाळा. त्यानं मनाला फार लावून घेतलंय नंदिता. तुमचा विषय सुद्धा मी किंवा शालू घरात काढत नाही, पण अक्षयच्या मनात तो अखंड चालू आहे हे पाहतेस ना तू? बघते ना बाबा. तू भेट ताबडतोब कुंदाताईंना. अगं, इतकी चांगली माणसं बालविकास शाळेत काम करीत आहेत, हे भाग्यच आपलं. खरंय बाबा, पण कुंदाताईंना भेटण्या अगोदर मला अक्षू बाळाला भेटायचं आहे. मी येऊ शकते का रात्रभर झोपायला? ये ना. कायदे कागदावर राहतात. माणसाने मनात कधी भिंती बांधू नयेत बाळ. माझ्या बरोबर चल. तिने लगेचच चपला पायात सरकवल्या. तिचं मन केव्हाच अक्षू बाळापाशी पोहोचलं होतं. त्याला कुशीत घेऊन बसलं होतं. जी बाई सतत ऑफिस एके ऑफिस, ऑफिस आहे ऑफिसचा पाढा म्हणणार, ती मुलाकडे काय लक्ष देणार? माझा मुलगा मला तुझ्यासारखा वेडा करायचा नाही. वेळ पडली तर मी त्यासाठी जॉब सोडून घरात बसेन. GM पदावर लाथ घालीन. तुझ्यात आहे एवढी हिंमत? दिग्विजयच्या या प्रश्नाला तिचं उत्तर नकारार्थी होतं. आता मोठा माझा 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 मुलगा करते, पण संशयानं पछाडला होता तेव्हा? DNA टेस्ट करायला भाग पाडली होती याच अफजल खानानं. काय निष्पन्न झालं? ती प्राध्यापक सरदेसाईंबरोबर त्यांच्या घरी गेली. अक्षयला बघण्यासाठी तिचे डोळे आतुरले होते. अक्षय, अक्षू बेटा, कुठायस तू? तो बाथरूम मध्ये जाऊन बसलाय, शालिनी ताईंनी सांगितलं. तो नाही यायचा बाहेर, शालू आजी म्हणाली. का? का पण? मी काही त्याची शत्रू नाही. तिचा स्वर तीव्र झाला. मी म्हणाले का तसं? काल दिगी आला होता तेव्हाही तो असाच बाथरूम मध्ये लपून बसला होता आणि तो जाईपर्यंत बाहेर आला नाही. असं? बाबा, तुम्ही मला शब्दांना नाही बोललात असं काही झालं म्हणून? तिचा आवाज बोलता बोलता चिरकला. प्रोफेसर साहेब दिग्मूढ होऊन शालिनीकडे बघू लागले. हे असलं काही त्यांना ठाऊक सुद्धा नव्हतं. त्यांना यातलं काही ठाऊक नाही. मी बोलले नव्हते. ते कॉलेजात शिकवतात तेव्हा त्यांचं डोकं ताळ्यावर असलं पाहिजे एवढं कळतं मला. वरणभात युनिव्हर्सिटीची नुसती ग्रॅज्युएट आहे मी, पण एवढं नक्की शहाणपण आहे मजजवळ की आपल्या नवऱ्याचं चित्त शांत ठेवावं. हा सरळ सरळ तिला टोला होता. सणसणीत ठोसा होता. पण या क्षणी ती अगतिक होती. ती परत बाथरूम पाशी गेली आणि दरवाजापाशी बसून ढसाढसा रडत राहिली. काही वेळानं बाथरूमचा दरवाजा उघडून अक्षय बाहेर आला. तिच्यापाशी बसला. तिला थोडा धीर आला. तिनं विचारलं, रागावलायस का रे माझ्यावर? नाही. मग रे? मी माझ्यावरच रागवतो. मीच नसतो तर बरं झालं असतं ना. ती त्याच्याकडे डोळे फाडून बघत राहिली. काय बोलतोय हा 8.5 वर्षांचा मुलगा? कुठे हरवलं याचं सारं निरागसपण, याचं टवटवीत बाल्य? तिनं हात पुढे केले. येतोस माझ्याजवळ? तुला आवडत असलं तर येतो, माझं काय? बाथरूमच्या दारात ती त्याला मांडीवर घेऊन बसली. शालू आजी तिथे आली. नीट त्याच्या बेडरूम मध्ये जाऊन बसा दोघं. अक्षू बाळा, ऐक एवढं, ती मऊ स्वरात म्हणाली. आई चल. तो आईला हाताला धरून आपल्या झोपायच्या खोलीत घेऊन गेला. पाहिलं, शेवटी मुलगा माय धार्जिणा तो माय धार्जिणा. काल दिगी आला होता तर जाम बाहेर आला नाही. सांभाळतायत बापाचे आई बाप. पण नवऱ्याशी शालूनं आपलं दुःख रितं केलं. प्रोफेसर साहेबांनी शालिनीच्या पाठीवर थोपटलं. अगं,
माय आहे ती त्याची, ते हळुवारपणे म्हणाले. मीही दिघीची मायच आहे. यावर प्रोफेसर साहेबांजवळ उत्तर नव्हतं. ती त्याच्या शेजारी पलंगावर बसली होती. तो आडवा झाला होता. किती वेळ आहे तुझ्याजवळ? त्यानं विचारलं. वेळच वेळ आहे राजा. तू परवानगी दिलीस तर झोपेनही तुला कुशीत घेऊन. हं, रात्र आहे ना, रात्री ऑफिस नसतं. असं बोचरं बोलू नको सक्षू, प्लीज. बरं, नाही बोलत. पडू जवळ? ये. ती त्याला कुशीत घेऊ बघत होती, पण त्यानं हात बाजूला केला. नको आई, उगाच सवय लागते. मी आजीजवळही झोपत नाही. एकटा झोपतो, इंग्लिश लोकांसारखा. तिच्या पोटात तटा तुटलं. तिचं लेकरू अकाली शहाणं झालं होतं. प्रौढ माणसासारखं बोलू लागलं होतं. 4 महिने झाले. पहिल्यांदा खूप जड गेलं, पण आता सवय झाली. मलाही तुझ्याशिवाय खूप जड जातं अक्षू. मी शपथ घेऊन सांगते, रोज पोटाशी उशी घेऊन झोपते मी. मी एक सांगू का? दर महिन्यात मला फिरायला नेताना दोघं, ते थांबवा. मला त्याचा त्रास होतो. काय त्रास? अक्षू, मी तुला आवडत नाही का रे? आवडतेस ग, खूप आवडतेस. बाबाही खूप खूप आवडतो. पण तुम्ही मला आनंद मिळावा म्हणून जी यातायात करता ती आवडत नाही. अगं, एका एका दिवसाने काय होणार? ते कॅलेंडर बघ, तिथे किती फुल्या दिसतात तुला. लाईट लावून बघ, 29 फुल्या. अक्षय, मी तुला गोष्ट सांगू का? तू विषय बदलते आहेस का? ऐक ना रे गोष्ट. ती जर आनंदी मुलाची गोष्ट असेल, आनंदी आईबाबांची गोष्ट असेल तर नको. मला दुःख होतं. आईबाबांचं बोट धरून मुलं जेव्हा शाळेत येतात, मी रडतो मनातून. आई, नको मला आनंदी मुलाची गोष्ट आणि दुःखी मुलाची पण नको. माझीच गोष्ट मी कशाला ऐकू? तिला अपराधी वाटायला लागलं. आय एम सॉरी अक्षय, ती म्हणाली. अगं, मीच सॉरी, तो तत्परतेनं म्हणाला. ती डोळ्यावर हात ठेवून पडून राहिली. तिला वाटलं अगदी कणभर अंतरावर आपला पोटचा गोळा निजलाय, पण किती दूर, दूर दूर. त्याला जवळ घ्यायची हिंमत आपल्याला होत नाही. त्याच्या अंगावर साधा हात टाकताना मन थरकतं. अक्षयला वाटलं आपण फार दुखवलं तिला. बिचारी आली इथवर. ते फोटोग्राफ बघून आलीस का तू? त्यानं विचारलं. हं, छान आहेत ना? तो कावळा एकटाच होता ग माझ्यासारखा. नीती फांदी सगळ्या झाडाला चिकटून, नि ही एकटीच आडवी, वेडी फांदी. माझ्यासारखी ना? कुणाला ठाऊक, पण वाटली मला ती वेडी. हेमांगीताई म्हणाली, प्रत्येक माणूस कधी कधी एकटा असतो, कधी कधी वेडा असतो, नि कधी कधी अफजल खानही होतो. कारण तो माणूस असतो, देव नसतो. मग मी विचारलं तिला, आई बाबा पण माणूस असतात ना? त्यांना मातृदेवो भव पितृदेवो भव का म्हणायचं? झोप राजा आता. ती पण असंच म्हणाली. उत्तर नव्हतं ना. म्हणाली, नको विचार करू राजा इतका. तिला वाटलं आपलं सगळंच चुकलं. इथे आलो तेवढंच फक्त बरोबर, खूप खूप बरोबर. झोपलीस? विचार करते. वेड्या फांदीचा? सगळाच. आता झोप आई, उद्या तुला ऑफिस आहे. ऑफिसात तुझं प्रत्येक मिनिट मोलाचं असतं, असं तूच सांगायचीस ना बाबाला. तिनं अक्षयला पटकन जवळ घेतलं, अगदी हृदयाशी, सगळी बंधनं तोडून. त्यानं तिच्या गळ्यात हात टाकले. सगळे तणाव गळगुडूप झाले. दोघांच्या हृदयाची टिकटिक एक झाली नि अक्षय गाढ झोपून गेला. तिचाही डोळा लागला. पहाटे जाग आली तिला तर शालू आजीने बाबा बाहेरच्या खोलीत चहा पित होते. उठलीच एवढ्या लवकर? शालूनं विचारलं. हो.
तुला अक्षयच्या मोठ्या बाईंनी बोलवलंय, बाबांनी सांगितलं. मी जाऊन येईन. तिचा स्वर समंजस होता. बरं झालं काल आलीस. दिगीचा फोन होता रात्री. अक्षू कसा आहे, मी येऊ का विचारित होता. शालूनं सांगितलं. मग तू आहेस सांगितलं, मग नको म्हणाला. मी त्याला भेटणार आहे आज, ती म्हणाली. बाबांनी शालू तिच्याकडे बघतच राहिले, पण बोलले मात्र काही नाहीत. त्याची शाळा सकाळची म्हणून लवकर उठतो आम्ही. हे आंघोळ घालतात त्याला, मी डबा करून देते. हे त्याला सोडतात, मी घेऊन येते रिक्षा करून. अभ्यास घेतो आलटून पालटून. जमेल तेवढं सुखात ठेवतो. पण त्याला आईबापाची सर कशी येणार? मग धुमसत राहतो. ते फोटो बघितलेस ना? त्या फोटोनी मला खूप काही सांगितलंय आई. ती बोलता बोलता उठली. निघते. चहा घेऊन जा. नको, घरी जाते. रोजचा दिवस सुरू करते. मर्जी तुझी. त्याच्या मोठ्या बाईंना भेट बरं, बाबांनी परत आठवण करून दिली. ती घराकडे जायचं म्हणून बाहेर पडली, पण रिक्षा थेट दिग्विजयच्याने तिच्या जुन्या घराकडे नेली. किती वेळा बेल वाजवली तर हा दुधाचं पातेलं घेऊन बाहेर आला. मी आहे रे, मी. तू? त्यानं डोळे उघडले. स्वरात आश्चर्य भरलं होतं. बॅड मॉर्निंग झाली का? नाही ग, तुला वाटतो तितका मी दुष्ट अफजल खान नाही. थोडा थोडा चांगला पण आहे. ये ये, आत ये. त्याचा नॉर्मल स्वर ऐकून ती सैलावली. आत आली, सोफ्यावर बसली. काल मी अक्षूकडे गेले होते रात्री. मला ठाऊक आहे, मी येणार होतो, पण तू होतीस म्हणून आला नाहीस. तिचा स्वर तीव्र होता. आपल्या मुलानं काढलेले फोटो बघ. तिनं पर्समधून फोटो काढले, टेबलावर विखुरले. मी बघितले ते फोटो नंदू. बाबा ऑफिसात घेऊन आले होते काल. तो उंच सुळका म्हणजे मी, अफजल खान. नी एकटी आडवी फांदी तू, वेडी. आणि तो कावळा, आपलं पोर, एकटं, होम अलोन. या सगळ्या गोष्टींना मी जबाबदार आहे. आय एम फीलिंग सो गिल्टी नंदू. ज्यांना एकमेकांशी जमवून घेता येत नाही त्यांनी मुलं होऊच देऊ नयेत हेच खरं. तिच्या स्वरात हताशा होती, निराशा होती. दूध तेवढ्यात आलं. ती पातेलं घेऊन बाहेर आली. भैया तिला बघून खुश झाला. भाभीजी आप, शगुन है शगुन. आपके बिना घर था सुना सुना. तिनं हसून त्याची बोळवण केली. झकास चहा बनवला. घे. अशा वाईट सवयी लावू नकोस ग मला. आपला अक्षू तेच म्हणाला. बारीक झालीस, चहा पिता पिता तो म्हणाला. तू मात्र यू हॅव पुट ऑन वेट. डिप्रेशनमध्ये माणूस जास्त खातो हे ठाऊक आहे ना तुला? आणि तू दिलेली पदवी सार्थ करायला नको का, अफजल खान? पुरे दिगी. कसा आहे वेणुगोपालन? त्यानं हू सोडली. आपलं सेपरेशन त्याला सहन झालं नाही. काय सांगतेस? रडला का तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून? हो, रडला ना. मी त्याला छातीशीही घेतला, कारण मत्सर करायला तू माझा राहिला नव्हतास ना. दिग्विजय गप्प झाला. याच वेणुगोपालनला घट्ट जवळ घेतल्या स्थितीत त्यानं नंदिताला बघितलं होतं आणि सारं भिंचून गेलं होतं. अगदी हा मुलगा तरी माझाच ना, इथपर्यंत DNA टेस्ट करून घेईपर्यंत मजल. तिचं माप अगदी शास्त्रीय दृष्टीनं त्याच्या बाजूनं पडलं तरी त्याचा राग शमत नव्हता. तुला ठाऊक आहे का, त्याची बायको कॅन्सर पेशंट आहे. ॲट दी एज ऑफ 26 ही इज डाईंग एव्हरी डे फॉर हर. हे तू कधी बोललीस मला? का बोलू? का बोलायचं नाही मी म्हणतो. जिला प्रेमलग्न करून तू घरी आणलंस, राजा राणीचं घरटं बांधलंस,
त्यातल्या राणीची तू अविश्वासानं क्षणार्धात दासी केलीस. आणि तू ही अभिमानाची टोकं हातात घट्ट धरून बसलीस. आपल्या लेकराचं काय होईल याचाही विचार नाही केलास. सतत टोकणं, सतत टोचणं, सतत बोचकारणं. बोचकारायचीस तू आणि वर म्हणायचीस, आय विश आय हॅड वाघनख. तू तर वेडी वेडी करत माझा आत्मविश्वास खच्ची केलास. आय हॅड लॉस्ट माय कॉन्फिडन्स यू नो. तो गप्प झाला, एकदम गप्प. तिला वाटलं, काय चाललंय हे आपलं. खरं तर मी भांडायला नव्हते आले दिग्विजय. आय स्वेअर, कालची रात्र मला खूप शिकवून गेली. आय वॉज रॉंग दिगी. माझ्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज ओळखता आल्या नाही मला. आत्ता कळतंय, माझी एकमेव प्रायोरिटी अक्षय बाळ आहे. मी एक नाही, दोन नाही, 5 माणसं वेठीला धरलीत माझ्या सकट. आय एम ऑफुली सॉरी फॉर दॅट. चुका करणं सोपं असतं दिगी, त्या सुधारणं कर्म कठीण असतं. हे 4 महिने 4 युगांसारखे झाले होते. करपलेल्या भाकरीसारखे जळून गेले होते. ती बोलत राहिली, बोलत राहिली. तो मात्र गप्पच होता. एक अक्षरही बोलत नव्हता. एकदम निशब्द. म्हणजे काही झालं तरी मी तुला डोळ्यांसमोर नकोशी आहे तर. ती जड मनाने उठली. मला फक्त आशा निराशेचे ब्लॅक अँड व्हाईट शोज नकोय पुन्हा पुन्हा. टेम्पर टेंट्रेम्सनी मी घायाळ होतो, मग वेड्यासारखा वागतो. त्यापेक्षा आहे ते ठीक आहे. आपलं मूल नाराज आहे, पण शिकेल जगायला हळूहळू. अमेरिकेत दर 5वं घर मोडकय. तिथे नाही का मुलं जगत. तो एकदाचा बोलला. पण ही अमेरिका नाही, भारत आहे. आणि इथे 100रातली 99 घरं शाबूत आहेत. मला कळतं ग, सुखानं जगावं असं मला नाही का वाटणार. तू माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेवायला शिकशील का. तुला परत इथे येण्यात कमीपणा नाही वाटणार. CEO ऑफ हुज हू. शिरलास परत वाकड्यात. बोलून चालून अफजल खान. ऐक, मी आज सुट्टी घेणार आहे. अक्षुबाळाच्या शाळेत कुंदाताईंना भेटायला जाणार आहे. वेळ ठीक सकाळचे 11:15. 11:15 वाजता कुंदाताई शालेय कामकाजातून मोकळ्या होतात. 11:15ला त्या नक्की भेटतील. आशा आहे तू येशील. बघतो. ये, दाढी करून ये. तू तर जवळ येणार नाहीस. 11:15. अक्षुबाळाची शाळा, कुंदाताईंची केबिन. ती पाहता पाहता अंतर्धान पावली, मनात अनंत आशा घेऊन. कधी नव्हे, ती आज तिनं गात गात आंघोळ केली. कोणत्याही चित्तवृत्ती निरुत्साही करणाऱ्या गोष्टींना मनात थारा द्यायचा नाही, असा तिने मनाशी निश्चयच केला होता. कुंदाताईंच्या केबिनमध्ये येण्या अगोदर ती फाटकाशी 5 मिनिटं त्याची वाट बघत उभी होती, पण तो नाही आला. मी निराश होणार नाही, तिनं परत मनाला बजावलं. अरे, अक्षयची आई. माळीबाबांनी हटकलं. ती हसली. अक्षयचे बाबा येऊन बसल्यात कुंदाताईंच्या रूमात. हो का, मी पण जाते रूमात मग. ती एकदम हसरी नाचरी पोरच झाली, कालच लग्न झाल्यागत. आलीस, ये. कुंदाताईंचा चष्मा स्नेहार्द्र होता. ते फोटो, ओ माय गॉड, एव्हरीवन वॉज सफरिंग. एव्हरीवन वॉज इन द सेम स्टेज. होम अलोन, नंदिता म्हणाली. पण पश्चाताप वरवरचा आहे, तत्कालिक आहे की खरोखर दूरगामी आहे, याचा नीट विचार करा. लहान मुलांचं मन पुन्हा पुन्हा कुस्करू नका. मी काय म्हणते ते लक्षात येतंय ना. नंदिता, बुद्धिमान स्त्री बघता बघता कधी आत्मकेंद्री होते ते तिचं तिलाही कळत नाही. मेल शॉवेनिझम ही जगभरची व्यथा आहे. या दोन्हीतून वाट काढत सुवर्ण मध्य गाठणं ही तारेवरची कसरत आहे. त्यासाठी स्त्रीच्या हातात 2 आयुध असणं फार गरजेचं आहे. विवेकाची पेन्सिल नि संयमाचं खोडरबर.
नको असलेल्या गोष्टी खोडून टाका. विवेकानं नव्या पानावर नवी सुरुवात होईल तेव्हाच अक्षय बाबाला घरी यावंसं वाटेल. दिग्विजय एकदम जागचा उठला, उभा राहिला. एकदम कुंदाताईंच्या पुढ्यात गेला. त्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, मलाही सांगा हो कुंदाताई, मलाही सांगा. दिग्विजय, तुमच्या नावातच विजय आहे बाळ. तो आयुष्यातही प्राप्त करायचा असेल तर नुसतं प्रेम उपयोगी पडत नाही, तर प्रेमापुढे पाठी अवतीभवती असणारा विश्वास जेव्हा आपल्या प्रिय पत्नीला देशील तेव्हा तू तिच्या दिलाचा सार्वभौम राजा होशील. आणखी काय सांगू? माझ्या फाईलचा आपण व्यवस्थित अभ्यास केलाय तर? तो त्यांच्याकडे बघत म्हणाला. मी अक्षयची तिसरी आजी आहे बाळ. एक दादी, एक नानी आणि ही दानी. दोघांच्या चेहऱ्यावर स्मित फुललं. हेमांगी आणि अक्षयला बोलवा, कुंदाताईंनी सेवकाला सांगितलं. अक्षयला घेऊन हेमांगी कुंदाताईंच्या खोलीत आली. अक्षय, तुझे आई बाबा त्या एकट्या काऊ शेजारी आणखी 2 मोठे कावळे घेऊन आलेत. त्यांचा फोटो कुठे आहे? कुंदाताई काढणार आहेत. दिग्विजयनं त्याला कडेवर उचलून घेत म्हटलं. हे खरंय की दर महिन्याचं रविवारचं नाटक आहे? नको रे असं बोलू. त्यानं अक्षयला घट्ट वेढलं. नंदिता, याला सांग ना. अक्षू बाळा, आय स्वेअर. तिला बोलताच येईना, रडूच आलं. रडतेस काय? पण रडतेस म्हणजे खरंय. बाबा, तिचे डोळे पुस. घे जवळ, लाजू नकोस, कुंदाताई म्हणाल्या. दिग्विजयनं उशीर लावलाच नाही. ती तिघं अशी एकत्र जवळ पाहून कुंदाताईंनी डोळे पुसले. म्हणाल्या, हेमांगी, आता खरंच कपाटातला कॅमेरा काढ बाई. बाबा, होम अलोनच्या विरुद्ध काय असतं? होम स्वीट होम, नंदितानं उत्तर दिलं. कुंदाताईंनी ते गोड त्रिकूट क्लिक केलं. फार सुंदर होते ते क्षण. ही कथा इथेच संपली. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.